जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं वॉच ऑफिशियल अर्चिता यूट्यूब चॅनलमध्ये. मी अर्चिता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. आता मान्सून वेदर, त्यात हिरवगार आणि मग या सगळ्यात जी आठवण येते ती म्हणजे आपली छोटंसं हिल स्टेशन महाराष्ट्रातलं माथेरानला. आणि परत निघते आमची दुसरी ट्रिप. हाय हाय कर. चला, काका गाडीत गेल्यात, आपण गाडीत जाऊया. आधी बाहेर रोड प्रवास करणार आज. चलो. इथे आता काका गाडी युटर्न घेत आहे, त्या दिसत असेल ना मी. चल बस. हे आमचे काका. चल ना आता. तो विंडो सीटच आहे ती. मार ओके. पाटली सगळे चल ना. बॅग बस ना लवकर. एक मिनिट बाबू, बाबूला छोटीशी जागा बनवा तिथे बसायला. बॅग पण घे ना. बॅग तरी घे बाबा. जोर तर बंद कर यार. 2 मिनिट दे ग. गाडी मध्ये ऍडजस्ट. घाण झाली तर मला बोलू नका. हे बॅग दे. पाय ठेवू ना बॅगीवर. ठेव ना, माझा काय जातंय. कपडे जात त्यात. इथे काका आता फोन ऍडजस्टमेंट करतात. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. तर आता इथे काका PVC भरून घेत आहेत. तो इथे आता CNG भरायला थांबलोय आम्ही. थोडी फ्रेश एअर घेतोय. तो आता इथे ना गाडीची अलाइनमेंट केली जाते. इकडे ती जी मशीन दिसते ना, त्यात आपल्याला समजतं टायर्स ऑन दी लाईन आहेत की नाही, आणि मग त्या हिशोबाने फिक्स केली जाते. आज खूप काय वेगळं वेगळं ऐकायला भेटते मला. PVC अलाइनमेंट पहिल्यांदा ऐकलं. आणि तू जिला गुगल मॅप माहीत नाही ती. आता आम्ही मिसळ पाव खातोय. जरा पेट पूजा करायला पाहिजे ना. त्याचं मनच नाही काय करायचं. मगाचपासून येऊन त्याला उलट्या होतात. मिसळ पाव. लिपस्टिक कधी लावणार होतो. आमची मिसळ आलेली आहे. हे बघा. ऑल आर रेडी. कशी आहे? खाऊयात आणि भेटूयात. सो आता लिपस्टिक लावायला सांगितलेली तुला. मस्त पेटपूजा झालेली आहे. ठाण्यात 1 नंबर मिसळ भेटली ती. पुण्यातच होती ना, चुलीवरची मिसळ. बोलतच नाहीये. मी बोलते की चुलीवरची ती मस्त होती ना मिसळ. 1 नंबर. पुणेरी मिसळ होतं. पुणेरी ठाण्यामध्ये भेटली. आपण ठाण्यातच आहोत. वेस्टर्न युनियन ठाणे. अजून 2.5 तास आहेत पोचायला. नाही 2 तास. 2 तास 15 मिनिटं ना. 2.5 तास झाले. तरी पण 2.25 तास. हा ठीक आहे. हे बघा मागचा एरिया. असे ब्रिजला कलर केलेला आपल्याकडे कधी भेटणार नाही. ठाणे चला आले. चलो गाडीत बसूया.
आखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग धरतय कोणी देशी देऊ कोणी गावी देऊ सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशी देऊ कोणी गावी देऊ सांग तुझ्या मनात काय करतय कोणी देशी देऊ कोणी गावी देऊ सांग तुझ्या मनात काय करतय गोव्याच्या किनाऱ्यावर नखावेही गणेश का नील सागरी दुनियेची सफर देशील का दिसतंय काय आम्ही इथे थोडा वेळ थांबलोय. काय व्ह्यू भारी येतोय म्हणून. एक नंबर लव इट. फॉग बघ काय जमलं. आणि हा पुढेच एक छोटा स्टेशन आहे. आला बारिश आई बारिश आई बारिश आहे. भाग भाग भाग. ए मम्मी इथे चल पाऊस येतोय. पाऊस आला पाऊस. भारी वाटतंय. फॉग बघा पूर्ण ते फॉग जमा. वॉटरफॉल दिसतंय का नाही दिसलं. थोडं बारीक बारीक. खूप वॉटरफॉल आहे. खूप सारे छोटे छोटे छोटे. पण आता फॉगमुळे काय दिसत नाही. आम्ही भिजणार आहे पण थोड्या वेळानंतर. गरमागरम बुट्टे नाही काय आपल्या मराठीत मका. मका खाऊया. चला चला चला. मक्के आले मक्के. लय गरम आहे आरामात खावा रे तुम्ही. आम्ही वीकेंडमध्ये आल्याची आम्हाला शिक्षा भेटलेली आहे. फुल वरपर्यंत जाम आहे आणि आम्हाला आता कार खाली करावी लागली. आणि आता चालत वरती जाणार आहे ना. दुसरा ऑप्शन वीकेंडमध्ये येण्याची सजा आम्हाला. म्हणून म्हणत होती मंडेला जाऊयात आपण. पण नाही येडी. मी थोडी डिसाइड केलंय कधी जायचं ते डिसाइड करणार ना. कार मला थोडी चालवायची ते बोलतील तेव्हा निघायचं. बस कर चल भांडू नको आता. आम्ही चालतोय हळूहळू. पाऊस पडतोय. पावसामध्ये चालू चालूया. पुढे काका चालतायत. चला चला
बघा बाबूला पिशवीत टाकलंय, तांदळाच्या थैलीत टाकलंय बाबूला 30 वाला रेनकोट. 30 वाला रेनकोट. 100 वाला तसा आहे जे त्या दादाने घातलाय, तो 100 वाला. आणि हे असे नॉर्मल आहेत ते 30 वाले आहेत. चला आता पुढे चालूयात. आलो प्रवेशद्वार हा आता आपला एंट्री. हे काय आहे इथे तुमच्यासाठी MTDCचे रूम्स आहेत. तर इफ तुम्हाला पाहिजे असतील तर ते तुम्ही बुक करू शकता आणि ॲज अ स्टे तुम्ही तिकडे राहू शकता. आता हे पुढे जाऊया आपण, बघूयात काय आहे. छान आहे ना सगळं इथे. इथे तुम्हाला घोडे पण भेटतील आणि ई रिक्षा पण आहेत. तर त्याचे चार्जेस इथे आहेत आय थिंक सो. या हे सगळं तुम्हाला सांगणार काय रे. हा तू आणला असता तुझा फोन, तो मारा साईड. नाव फायनली वी आर एंटरिंग टू द माथेरान. वेलकम टू द माथेरान गाईज. तसे खूप जणांनी इथे विजिट केलेली असेल पण आज मी पहिल्यांदा केली आहे म्हणून ॲज अ वेलकम. हे आहे टॉय ट्रेनचे पैसे. फॉर फर्स्ट क्लास 95 रुपीज आणि सेकंड क्लास आपलं 55 रुपीजला आहे. आणि हे वेळेनुसार आहेत. तुम्ही हवं तर पॉज करून बघू शकता. आता काही दाखवता येत नाही. पुढे जाऊया आपण. पुढे इथून आपण पटरीवरून पण जाऊ शकतो आणि इथे ह्या साईडला जे घोडे घेऊन जातात किंवा ॲज अ ई रिक्षा घेऊन जातात त्यांच्यासाठी आहे. आधी सध्या तरी आपण इथून जाऊयात आणि मग जेव्हा परत येऊ तेव्हा पटरीवरून येऊ. चला. हे बघा दोन्ही साईडला असं पसरलेला दाट जंगल आणि त्यातमध्ये रस्ता बनवून तिथल्या पॉईंटपर्यंत पोचायचं. वा. त्यात पाऊस सुरूच आहे आणि आम्ही पण चालतच आहोत. टाइम लॅपने पुढे जाऊयात कारण की खूप चालायचं आहे अजून 2 किलोमीटर. एरिया फॉग भरलाय. पुढचं थोडं पाहिजे दिसतंय. चालूया पाणी पाणी. बस दिसतोय का? मला तर नाही दिसला. हा हे बघा. छोटे छोटे माकड. किती फॉग आहे. जाम भारी वाटतंय. आम्ही त्यांना खाण्यासाठी बनाने आणले. ते सगळे दिलेलं आहे. इंदिरा गांधी नगर वगैरे वगैरे भरपूर काय. फॉग आहे. खूप मजा येते आम्हाला. अर्चू चला थोडंच राहिले आता. इथून पूर्ण मार्केट लागतो. इथे चंदन फुटवेअर माथेरानचा मार्केट बाजारपेठ आहे. हा बाजारपेठ. सिलेक्शन कॅप्स
वगैरे वगैरे. सो ही आहे टॉय ट्रेन, त्यावरती लिहिलेलं आहे ते सगळं इंजिन आहे आणि ते फोटो पण काढून झाले त्यांचे. आता मावशीची बारी, चला फोटो काढू. बघा तिकडे टॉय ट्रेन थांबली आहे. इथे हे आयला माथेरान लिहिलेलं आहे आणि ह्याच ट्रॅकवरून परत माघारी जायचं. आणि हा एक खूप मस्त हॉटेल आहे आणि एक्सपेन्सिव्ह असेल म्हणून आम्ही काही बोललो नाही. मार्केट तेवढंच आहे. आता थोडेफार पॉईंट्स कवर करूयात आणि मग निघूयात. हे बघा हे आम्ही घरून आणलेलं आहे, भाजी आणि चपाती. काकांनी बनवले स्पेशली. आता वडापाव आलेला आहे आणि त्यासोबत हिने मॅगी पण मागवली आहे. वाव, चला खाऊया आणि खाऊन भेटूया. आणि ही आली आमची मसाला मॅगी, जी ह्या माणसाने ऑर्डर केली आहे. सगळी जाणार आहे तुझ्या पोटात. चला. तर इथे काका आता माकडांना केळी देत आहेत. हा पण गेला त्यांच्यासोबत. माकड बघ किती आले. इथे आलोय आम्ही गेम सिटी. येते नोराजी लॉर्ड गार्डन. मला काय माहिती. कीचड होगा रे. आता नाही ते थंडी वाजायला तिथे. माझा मित्र राक्षसा. तर मी काय नाचते. आता जास्तच पडायला लागलं. गप्प यार, कुठे चालले ते. फॉग बघ समोर. काहीच नाही दिसत, काहीच नाही. असं वाटतं आकाश खाली आले. मम्मी जाम भिजलो यार उगाच. अरे काय हे काय होतं? हे काय होतं? मी फार घाबरते. खेकडा. एडिट करून टाक रे बाबा. आवाज म्यूट कर. पाकिट सांभाळ. चप्पल काढून चालते. बोला. What a fog guys. फॉग बघा. फॉग.
आता आमची गाडी खाली पार्क केली म्हणून तेवढं खालीपर्यंत चालत जावं लागणार आहे. परत येऊ दे ना, आता किती भिजायचं आहे. सुकत काय हाय नाही. ते एकदम हे वाटतंय जसं की स्वर्ग धर्तीवर अवतरले. सगळे आकाश खालती येऊन निर्माण झाले. हा हाय लिटरल यार, काय मस्त वाटतंय ना हे असं. काढते गेले थोड्या कुठे गेले तू? त्याच्या पाठीमागे तो माणूस उभा आहे ना त्याच्या पाठीमागे. बंद करा. काका भिजवत आहेत सगळ्यांना. ओ चला. आवाज नाही जाते पाण्याचे. चला आता कपडे चेंज केले. काले काले दिसतोय. काहीच दिसत नाही खरं. तरी ते आता आम्ही जेवायला आलोय. काय तुला ट्रिपल राईस खायला दोन वापरा केले दीदी. मावशी बघा आम्ही किती वाजता पोहोचलो. खरं तर आता बोलायची ताकद नाही. शुभ रात्री.